मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। थंडीची चाहूल लागली असतानाच हवामानामध्ये अचानक बिघाड झाले असून दादर परिसरामध्ये धुक्याची चादर पसरली आहे। मी सध्या उभा आहे दादर चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं या ठिकाणी दादरमध्ये धुरकट वातावरण जे आहे ते पसरलेलं या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर चौपाटीवरून ज्या इमारती यापूर्वी स्पष्ट दिसायच्या आता त्या धुरामुळे धुसर दिसून येत आहेत। यावरून शहरातील प्रदूषणाचा किती वाढला आहे याची कल्पना देखील आपण करू शकतो। विशेषतः पाहायला गेलं तर आज मुंबईसह दादरचा AQI बघितला तर 155 AQI इतका नोंदवला गेला आहे। विशेषतः सायंकाळपर्यंत 180 वरती जाण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवलेला आहे। हवामान गुणवत्तेच्या नुसार वाईट ते अति वाईट पातळीवरती हवामान जे आहे ते पोचलेलं आहे। या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती होणारा परिणामामुळे अनेक ठिकाणी तोंडावरती मास्क वापरण्यास नागरिकांनी सुरुवात केलेली आहे। तर लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांना देखील श्वसनाचा त्रास या ठिकाणी सुरू असल्याचं चर्चा सर्वत्र सुरू आहेत। महानगरपालिकेकडून प्रदूषण निर्माण करणाऱ्या अनेक शहरातील मोठे प्रकल्प असतील बांधकाम असतील यांच्यावरती कारवाई करत विशेष पथक या ठिकाणी तैनात करत प्रदूषण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत। मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर वाहनाची धूर आणि त्याचबरोबर ढगाळ वातावरण असलेल्या धुकं या तिन्हीमुळे प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि यामुळे नागरिकांकडनं या प्रदूषणावरती कुठेतरी प्रशासनाने नियंत्रण आणावं आणि त्याचबरोबर आमच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशा वेगवेगळ्या सूचना देखील दिल्या जात आहेत। मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर जो वाढता प्रदूषण आहे यावरती कुठेतरी प्रशासनाने नियंत्रण आणावं अशा प्रकारची मागणी आता नागरिकांकडनं केली जात आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव TV9 मराठी मुंबई। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।